नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या दीपक ब्लॉग्समध्ये. तर आज आपण चाललो आहे मुरबाड तालुक्यातील अशा एका किल्ल्यावर ज्याच्या पायऱ्या चढताना काळजाचा ठोका चुकतो. हां, तर आज आपण चाललो गोरखगडला. चला निघूया. तर मित्रांनो, गोरखगडला येण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे कल्याणवरून तुम्ही मुरबाडसाठी एस टी पकडून तुम्ही देहरी या गावाच्या बसस्टॉपला येऊन तुम्ही उतरू शकता. इथूनच तुम्हाला गोरखगडाच्या पायथ्याशी म्हणजे गोरखगडाच्या पायथ्याशी तुम्हाला येऊन सोडेल ती बस, आणि इथूनच गडाची चढाई इथूनच सुरू होते. तर आम्ही आलो त्या गाडीवर, बघू शकता पाठीमागे प्रेमसोबत आले. तर गाडीने जर तुम्ही येत असाल तर तुम्ही बदलापूरवरून सरळ येऊ शकता, तिथून जवळ आहे गाडीवरून. तर चला आपण गडाच्या पायथ्याशी जाऊ. तर बघू शकता गोरखगड प्रवेशद्वार, आणि ते लाव ना, कुठे लावायचं तिथं लाव. इथं राहू दे, इथं काय नाही, उलट आउटसाईडलाच ठेव. हा मग काय करतोय बघ, कोणी देणार नाही तरी पण. तर गाडी पार्किंगसाठी मस्त जागा आहे, तुम्ही गाड्या इथं पार्क करू शकता. दोगेश भाई सुरुवातीला अर्धा पाऊण तास जंगल ट्रेक आहे. वाट खूपच दमवणारी आहे मित्रांनो. येत्या वेळेस पाण्याची बाटली आणि ग्लुकोज आणायला विसरू नका, कारण खरी कसोटी तर पुढे आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता, हा टोक, हा टोक. चला, कारण की पुढे खरी मजा आहे. बजरंग बली की जय. इथे आम्हाला दिसली गुफा, तर आम्ही चाललोय मस्ती करत. नशीब एक व्हिडिओ शूट नाही केला आम्ही, माकड आलेलं माझ्या अंगावर जाऊन. वाचलोय. काय नाही, गप उभं राहायचं अशा टायमाला. खाली जीव बघा, एक पाय खसकला खाली, नाही डायरेक्ट स्मशानभूमीत. एक चुकीची बाब, स्मशानभूमी घाट भाई. हा का व्ह्यू आहे का? हे असं भाई चढायला असं इथं आहे डायरेक्ट खाली. हे बघा केवढीशी जागा. तसाच कॅमेरा घे, बघा बघू शकता अशी, का बोलतो याला, राखणदार इथे बसतात. हे बघा, हे खाली असं एवढूस. मला पाण्याच्या टाक्या तर दिसल्यात इथं. सपोर्ट विपोर्ट काय नाही, तर येतं जपून या. आम्ही पण जपून चाललोय. इथं बघा, मस्त अशा पाण्याच्या टाक्या. पहिली ओढी भरलेली असायची.
पावसाळ्यात भरेल ती. स्वच्छ पाहिजे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत अशा ठिकाणी ज्यासाठी गोरखगड प्रसिद्ध आहे. या उभ्या कोतळात खोदलेल्या पायऱ्या, इथे एक एक पाऊल जपून टाकावं लागतं. तर तुम्ही बघू शकता, दिसतंय डायरेक्ट 70 ते 80 डिग्रीच्या पायऱ्या आहेत. सो तुम्ही इथे येताच जपून पाऊल टाका. आणि आता आपण जाऊया पाठच्या गेटला. आता आपण चढताच व्हिडिओ शूट करू. राहू दे, चल नंतर येतोच बघू. पायऱ्या, एक मिनिट. हा चल, ॲक्शन कॅमेरा पाहिजे होता. हेल्मेट डोक्यात घालायला लागला असतं रे. ॲक्शन कॅमेरा खांद्यावर पण बसतो. आपल्या पाठून बघ, लिहून देतो किती जण येतील बघ. दमलो बाई, फटी. ह्या पायऱ्या एक इथे पाहू शकता गोरक्षनाथांचं मंदिर आहे. आणि इकडे ह्या साईडला लगेच डाव्या साईडला पाण्याची टाकी आहे. तर आपण इथून दर्शन घेऊन निघूया, अजून वरती जायचं आहे. फायनली आपण गोरखगडाच्या माथ्यावर पोचलेलो आहे. इथून जो नजारा दिसतोय तो शब्दात सांगणं कठीण आहे. लगेच आपल्या पाठीमागे बघू शकतो मच्छिंद्रगड, आणि ह्या साईडला बरोबर सिद्धगड, आणि त्याच्या त्या साईडला बरोबर भीमाशंकर वगैरे आहेत. सो असा होता आपला गोरखगडचा थ्रिलिंग ट्रेक. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ट्रेकला.